घेतो की 2 मिनिटांनी घेतो. ಮಾತಾಡ್ಮೇಲೆ ಹೌದಾ ಸರ್ ಫೈಟ್ ಲೈಟ್ ಕೊಟ್ಟು ಮಾತಾಡಲ್ಲ ಮೈಕ್ ಬ್ಯಾಟ್ರಿ ಸರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರಲ್ಲ जय हिंद. 14 ऑगस्ट 2024 स्वतंत्र दिनाच्या अगोदरच्या दिवशी एक मोठा घात नारी सन्मानवर झालेला आहे असं मला वाटतो. हा एका मुलीवर झालेला अत्याचार नाही तर हा एक महिलांवरचा आघात आहे. असं म्हटलं जातं की पुरुष ही प्राणी ही असं काही कृत्य करणार नाही, पण मी असं म्हणेन की प्राण्यांची तुलना ह्या मुलीशी किंवा मनुष्य बळाशी तुम्ही करू नये, कारण ही जी घटना झालेली आहे ती प्राण्यांमध्ये आपण आजपर्यंत ऐकलेली नाही. आजपर्यंत मी सुरुवात करायच्या अगोदर माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते की जेवढे इथं आतापर्यंत 2005 वर्षापासून बेळगाव मध्ये ज्या झालेल्या कृत्य आहेत त्यामुळे एक मायनर मुलीशी असो नाही ना कुठल्या दुसऱ्या मुलींशी असो ज्यांना आजही न्याय मिळालेला नाही त्यांची मी पहिला सर्वप्रथम माफी मागते की आम्ही एक आंदोलन सुरू केलं आणखीन तो अर्धवट ठेवला. आज मी इथं सांगून इच्छिते
की जोपर्यंत डॉक्टर मोमिताला तिच्या कर्मभूमीवर तिचा जर रेप होत असेल आणि त्याला जर शिक्षा मिळणार नाही तर हा आंदोलन थांबणार नाही. हे जर पोलिसांना किंवा काही अथॉरिटीजना जर सांगायचं असेल की हा ज्याला पकडलं गेलेलं आहे आणखीन तो एकटाच आहे ह्याच्यामध्ये आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला फाशी द्या म्हणून, तर हे काम एकट्याचं नाही, हे सगळ्या तुमच्या डॉक्टरांच्या रिपोर्ट मधनं आम्हाला समजण्यात येतं. तर मी त्याच्या खोल विषयात जात नाही कारण महिलांचा सन्मान केला पाहिजे. आम्ही अशा गोष्टी सगळ्या पब्लिक समोर सांगू शकत नाही. तर हा गँग रेप आहे, एकट्याला पकडून एकट्याला शिक्षा होऊन चालणार नाही. जे कोण ह्याच्यामध्ये आहे त्याला सगळ्यांना पकडायला लागणार आहे आणि त्यांना कडी शिक्षा देऊन देर इज नो अदर शिक्षा देन हॅव्हिंग हँग्ड अनटू डेथ. या माध्यमातून मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की मराठा मंडळमध्ये जेवढे बॅनर्स ह्या टाईपचे लागलेले आहेत, कोलकाता हॉरर्स हँग अनटू डेथ म्हणून, तेवढे सगळे बॅनर्स मराठा मंडळाच्या इन्स्टिट्यूटवर लागले जाणार. आणखीन ह्या माध्यमातून मी परत एकदा विनंती करते गव्हर्नमेंट अथॉरिटीजना की आम्हाला हे बॅनर्स काढायची विनंती करू नये. आम्ही काढणार नाही. जोपर्यंत सगळ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे बॅनर्स उतरणार नाहीत. जसं आपण म्हणतो की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत नाही तर स्टेट गव्हर्नमेंट असू देत, सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय मी इथं छेडते की जर सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्थव्यवस्थेवर किंवा नोटबंदीवर 16 नोव्हेंबरला रातोरात तुम्ही जर 2000 रुपयाची नोट बंद करू शकता तर तुम्ही हा कायदा आणू शकता. आणखीन महिलांच्या सुरक्षतेसाठी हा कायदा आतापर्यंत यायला पाहिजे होता, आतापर्यंत आलेला नाही. नुसत्या आशीर्वाद आणि नुसती आश्वासनं आम्हाला चालणार नाहीत. आणखीन आम्ही जोपर्यंत कायदा आम्हाला जे हे असं रेप सारखं कृत्य करतील त्यांना फाशी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन ना बेळगाव मध्ये थांबेल ना देशभरात थांबेल असं सांगून मी माझे 2 शब्द रेप केस. कारण आतापर्यंत रेप झालेले आम्ही सगळे ऐकलेले आहेत की बऱ्याच अवयवातून रक्त वाहिलं, ठीक आहे, काही शिल्लक ठेवलेलं नाही महिलांचं. ह्या महिलाला तरी डॉक्टर मोमिताला तरी इतकं तिला म्हणजे चष्मा असलेल्या मुलीला चष्मा तोडून तिच्या डोळ्यामध्ये जेव्हा तो चष्म्याचा घाव झाला आणि तिला डोळ्यामधनं अश्रू आले आणि ते रक्ताचे असतील तर तेच अश्रू आम्ही इथं दर्शवतोय असं मी सांगतो. 14th August 2024 ನಲ್ಲಿ ಏನ್ ರೇಪ್ ಆಗಿದೆ. ಈಗ ಪೊಲೀಸ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ನಿಮ್ ಮಾಧ್ಯಮದಿಂದಾನೆ. ಈಗ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದೀವಿ ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವನೇ ಹೇಳಿದಾನೆ ನನ್ಗೆ ಫಾಸಿ ಕೊಡು, ನನ್ಗೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿ ಅಂತ. ಅವ್ರ ತಂಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವನ್ಗೆ ಫಾಸಿ ಕೊಡಿ ಅಂತ. ಇದು ಬರೇ ಅವನ್ಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಫೊರೆನ್ಸಿಕ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಇರ್ಲಿ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ FIR ರಿಪೋರ್ಟ್ ಇರ್ಲಿ, ಏನ್ ಸಿಮೆನ್ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಲ್ಲ ಇದು ಗ್ಯಾಂಗ್ ರೇಪ್. ಇದು ಗ್ಯಾಂಗ್ ರೇಪ್ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಅಕ್ಯೂಸ್ಡ್ ಗೆ ದೇ ಶುಡ್ ಬಿ ಹ್ಯಾಂಗ್ಡ್ ಅನ್ಟು ಡೆತ್. ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಈ ಆಂದೋಲನ್ ಇಲ್ಲೇ ನಿಲ್ಲದಿಲ್ಲ. ನಾನು ಕ್ಷಮೆ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಷ್ಟುವರೆಗೂ 2005 ಇಂದ ನಾವು ಇಷ್ಟು ಆಂದೋಲನ ಮಾಡಿದೀವಿ, ಅಷ್ಟು ನಾವು ನಡುವೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಆ ಆಂದೋಲನ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲ ಮೈನರ್ ಹುಡುಗಿ ಏನು 2005 ಇಂದ ಏನ್ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಏನ್ ನಾನು ರ್ಯಾಲೀಸ್ ತೆಗ್ದಿದ್ದೀನಿ ಅದು ನಾವು ಮುಂದೆ ಬರ್ಸಲಿಲ್ಲ. ಬಟ್ ಈ ರ್ಯಾಲಿ ಇಲ್ಲೇ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ. We will see that everybody will see that these people, culprits, all those who did gang rape will be hanged to death. Thank you. Rajeshri Nagraj, Adhyaksh Maratha Mandal. Anybody Student, yes. Student? Kannada bali? Yeah. Now we know. One.
ನಾವು ಇಂದು ಕೋಲ್ಕತ್ತಾ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿರೋ ಒಂದು ಲೈಂಗಿಕ ದೌರ್ಜನ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವಿಂದು ನಮ್ಮ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ ಆ ಹುಡುಗಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯವನ್ನು ದೊರಕಿಸೋದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದೇವೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಿಂದ ನಾವು ಏನ್ ಮೆಸೇಜ್ ಕೊಡಕ್ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಏನೇನ್ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಡ್ಯೂಟಿ ಮೇಲೆ ಅದಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸೇಫ್ ಇಡ್ಬೇಕು. ಇದು ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಿಂದ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಇದ್ದರಿ. ಹಾಗೂ ಏನೇನ್ ಪ್ರತಿಭಟನೆ ಆಗ್ತಾವ, ಡಾಕ್ಟರ್ ಏನೇನ್ ಯಾವ ಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲಾನು ಪ್ಲೀಸ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ನಾವ್ ಈ ಆಂದೋಲನ ಮಾಡಾಕತ್ತೇವ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇಫ್ ಇರ್ಬೇಕಂತ, ಎಲ್ಲಾ ಹುಡುಗಿರಿಗೆ ಸೇಫ್ ಇರ್ಬೇಕಂತ ನಾವ್ ಈ ನಮ್ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಾಕತ್ತೇವ. ಸಹನಾ, ಮರಾಠ ಮಂಡಲ್ ಡೆಂಟಲ್ ಕಾಲೇಜ್ ಇಂದ ಮತ್ತೆ ಪೂರಾ ಮರಾಠ ಮಂಡಲ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್ ಇಂದ ನಾವ್ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿದ್ದೀವಿ. झालं संपवा तिकडे. हॅलो. हॅलो. हॅलो माईक चेक कर. हॅलो. जय हिंद एव्हरीबडी. जय हिंद एव्हरीबडी. 14 ऑगस्ट 2024 डॉक्टर मोमिताला आपण इथं सगळे श्रद्धांजली व्हायला आलेलो आहोत. नुसतं श्रद्धांजली व्हायला नसताना आम्ही इथं आलेला एक आपलं धैर्य आहे की आपण काय आधीतून घेऊन जाणार आहे. सर्वप्रथम ही 2005 सालापासून जो आंदोलन छेडत आहे, जेव्हा रेट केसेस झाले त्या मायनरच्या असू देत नाही तर मेजरच्या असू देत, त्या आजपर्यंतच्या मी दिलगिरी व्यक्त करते, मी माफी मागते की आम्ही हे पुरं टोकाला नेलं नाही. पण डॉक्टर मोमिता ज्या कर्मभूमीला या लोकांची ती सेवा करत होती, एकूण एक मुलगी आहे ती आई वडिलांना आणि 36 तास काम करून ज्या मुलीला गँग रेप झालेली आहे त्याच्या एवढं वाईट या देशात काही घडला नसावा. आणि तेही स्वातंत्र्य दिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही खरंच स्वातंत्र्य आपल्याला मिळालं का, हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न पडतो. आम्ही जेव्हा म्हणतो की इतके वर्षाचे लोकांनी आम्हाला सांगितलं की गँग रेप झाला, हे कमी कपडे घातल्यामुळे झाला, किंवा मुली तयार होत
थोड़ा संभालो अब गोविंद ना आएगा। छोड़ो मेहंदी बुझा संभालो, छोड़ो मेहंदी बुझा संभालो, खुद ही अपना चीर बचा लो, खुद ही अपना चीर बचा लो। छोड़ो मेहंदी बुझा संभालो, खुद ही अपना चीर संभालो। दैत बिठाए बैठे शकुनी, मस्तक सब बिक जाएंगे। उठो द्रौपदी सब, अब गोविंद बचाने अब ना आएगा। थैंक यू, धन्यवाद। नारी शक्ति के सम्मान में, नारी सुरक्षा के अधिकार में जितना कहूँ उतना कम है। आखिर कब तक सहे हम और क्यों सहे हम कोई खिलौना नहीं है। आखिर किसने दिया है ये हक? जब तक सोच नहीं बदलेगी ऐसी घटनाओं की गिनती कम नहीं होगी। हर इंसान को यह समझना होगा कि नारी का सम्मान करना ही सबसे बड़ा कर्तव्य है। कलकत्ता में जो हुआ वो ऐसा पहला केस नहीं था। हर दिन न जाने ऐसी कितनी घटनाएं घटती है। एक लड़की अपने घर पे, अपने काम करने की जगह पे, सड़क पे कहीं भी सुरक्षित नहीं है, तो वो कहाँ सुरक्षित है? अब हमें जरूरत है पुलिस सुधार की, हमें जरूरत है तेज और न्याय पक्ष बिना पक्षपात के न्याय की। हमें जरूरत है पुलिस सुधार की, महिलाओं के प्रति सुधार की, महिलाओं की सुरक्षा के प्रति ठोस कदम की। आज रक्षाबंधन है और आज हर बहन को सिर्फ सुरक्षा की जरूरत है और किसी चीज की नहीं। हम ना चुप रहेंगे ना बर्दाश्त करेंगे। रेप के खिलाफ हम अभी आवाज उठाएंगे। कहिए मेरे साथ, ना बर्दाश्त करेंगे ना चुप रहेंगे। रेप के खिलाफ हम आवाज उठाएंगे। ಧರ್ಮ ಸರ್ಕಲ್ ಕಡೆ ನಾವು ಇಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ ಕೋಲ್ಕತ್ತಾದ ರೇಪ್ ನ ಕೇಸ್ ನ ವಿರುದ್ಧ. ಹಾಗೆ ನಾವಿಂದು ರಕ್ಷಾಬಂಧನ ದಿನ ಎಲ್ಲರಿಗೂ ನೆನಪಿಸುವುದೇನೆಂದರೆ, ಎಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಹೇಗೆ ತಮ್ಮ ತಂಗಿರನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಾರೆ ಹಾಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಆ ಹುಡುಗಿಯ ಆಗಿರುವ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ನಾವು ಇಂದು ವಿರೋಧಿಸಬೇಕು. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಗವರ್ಮೆಂಟ್ಗೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡುವುದೇನೆಂದರೆ, ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಾವು ಇಂದು ಅವಳ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡೋಣ. ಬೇಕೇ ಬೇಕು, ಬೇಕೇ ಬೇಕು, ಬೇಕೇ ಬೇಕು, ಬೇಕೇ ಬೇಕು. कॉपी है मनी कॉपी, मेमोरेंडम कॉपी? नहीं सर, एक कॉपी देखिए सर, मेमोरेंडम कॉपी सर। मैडम ना वेट No duty. Justice. 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 Justice.
बीजेपी स्टार्ट हुआ बीजेपी चालू है ना जा रहा है इधर